नामदेव महाराज की जय। शक्ति मुक्ताई माते की जय। सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु रोहिदास बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु सोमते बाबा महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की माते की जय। पवन सुत हनुमान की जय। हर हर महादेव। गणपति बाप्पा मोरया मूर्ति मोरया। साधु संतन की जय। अपने अपने गुरुदेव की जय। अपने अपने माता पिता की जय। ज्ञानेश्वरी अध्याय 18 मोक्ष संन्यास कर्मयोग आणि या अध्यायामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानवंत गुणवंत कीर्तिवंत नवे नवे योगी यांची माऊली ज्ञानी यांचा राजा साधकाचा माय बाप अनाथांची माय असे असणारे जगाची माऊली या ठिकाणी या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आलेल्या मनुष्य प्राण्याला या ठिकाणी या ओवीद्वारे प्रबोधन करत आहेत। देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूची या सोहळिया येते नाम म्हणून धनंजया जियाले परी काल लाटीचे लिहिले न मोडेगा काही केले काळे गोरेपण धुतले पिटवून येती। या 18व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 2 आणि त्या श्लोकाखालील ओवी आहे 101 क्रमांक आणि 102 क्रमांकाची। या ठिकाणी अर्जुनाला श्रीकृष्ण भगवंत सांगत आहेत की देहरूपी गावास आल्यावर जन्म मृत्यू सोहळ्यांना नाही म्हणता येत नाही। तदनंतर दृष्टांत देऊन सांगतायत की नशिबात दिलेले काही टळत नाही अथवा काळे गोरे पण किती धुतले तरी ते नाहीसे होत नाही। हा या ओवीचा या ठिकाणी भावार्थ सांगितलेला आहे। कोणत्याही कार्याला बाबांचा माईक कोणत्याही कार्याला सुरुवात करत असताना सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आदी या ठिकाणी ज्ञानेश्वरीला सुरुवात करत असताना ज्या वेळेला ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णिलेली गीतेची टीका विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा ज्ञानेश्वर माऊलींनी या ज्ञानेश्वरीला सुरुवात करत असताना त्या गणपतीला कोणत्या गणपतीला तर आत्मस्वरूप असलेला जो प्रत्येकाच्या हृदयामध्ये नांदत आहे त्या गणपतीला आधी वंदन केलेलं आहे। तदनंतर जी वाणीची देवता आहे सरस्वती त्यांना देखील वंदन केलेलं आहे। तदनंतर
आपल्या गुरूंना वंदन केलेलं आहे. आपण देखील, कारण गुरु गोविंद दोहू खडे काको लागो पाय, बलिहारी गुरु आपणे गोविंद दियो बताय. कबीरदासजी सांगतायत की गुरु आणि भगवंत देव हे एका रांगेमध्ये उभे असल्यानंतर अगोदर तुम्ही दर्शन कोणाचं घेणार? तर कबीरदासजी सांगतायत की गुरूंचं दर्शन घेणार, गुरूंना अगोदर वंदन करणार. का? तर गुरु दाविलिया वाटा किंवा मार्ग दावून गेले आधी, किंवा संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती वाई, किंवा संत माझे गुरु मी त्याचा चेला आणि त्यांनीच माझ्या नामाचा विस्तार केला. एरवी कोण पुसत होते मला, असं कृष्ण भगवंत सांगत आहेत. म्हणून त्या भगवंताला, गुरुला आणि वंदन करूया. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वगं वेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशू सकळार्थमती प्रकाशू मणे निवृत्ती दातू अवधारी तुझी. आता अभिनव वाग्विलासिनी जय चातुर्य कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया मद हृदयी सद्गुरु जेणे तारिवा संसार गुरु म्हणून विशेष त्यातरू विवेकावरी आता हृदय आपुले चौफाळुन्या भले वरी वैतू पाऊले श्री गुरुरायांची. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वार्थी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि, सद्गुरुं तं नमामि. नमो सद्गुरु तुझ्या ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ती. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र श्रीते नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तयाटविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. गयांच्या संगतीने विराग झाला मनोदरीचा दडभास गेला. साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी सद्गुरु पादुकेला. श्रीपाद रामदास नाथं गुरुराजवर्यं मोक्षनामदानक्यदास्यं कोटिक्षेत्रे निवासिनं तं नमामि वेदविज्ञान वरिष्ठं. गुरुराया 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 माझे मस्तक तुमचे पाया.
प्रसाद बाबा रामदास बाबा माझे मस्तक तुमचे पाया माझे मस्तक तुमचे पाया नारायण बाबा रोहिदास बाबा नारायण बाबा रोहिदास बाबा माझे मस्तक तुमचे पाया माझे मस्तक तुमचे पाया नाना बाबा थोमासे बाबा नाना बाबा थोमासे बाबा माझे मस्तक तुमचे पाया माझे मस्तक तुमचे पाया गुरुराया 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 माझे मस्तक तुमचे पाया माझे मस्तक तुमचे पाया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा वचन एका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडी तो कसे काळी आपण असावे जवळी आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागा ते करीतो तुझेच नाम उच्चारितो दृढ माझे मन येथे राखावे बांधून आले भागा ते करीतो तुझेच नाम उच्चारितो तुका म्हणे वाचे नको फुटू देऊ फाटे आले भागाचे करीतो तुझेच नाम उच्चारितो देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया येत ना म्हणून धनंजया ज्याले परी प्रस्तुत प्राप्त काळ प्राप्त घटिका कोणत्याही कार्याला काहीतरी कारण हवं असतं आणि आजचं जे कारण आहे ते इहलोकीची यात्रा संपून आणि पुढचा प्रवास त्यांचा आजपासून सुरू झालेला आहे असा असणाऱ्या ब्रह्मलीन आमच्या आई कैलासवासी रखमाबाई बाळाराम पावशे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त मद पामराकडे ही प्रवचन रूपी सेवा या पावशे कुटुंबियांतर्फे सुपूर्द करण्यात आलेली आहे आणि या सेवेचं नियोजन आमचे बंधू पप्प्या दादा आणि गणेश दादा आणि छोटे चिरंजीव मल्हार यांनी या सेवेचं आयोजन केलेले आहे। या सेवेसाठी मदप आमराकडे ज्यांनी निरोप पाठवलेला आमचे बंधू हरिभक्त परायण राजेश्वर महाराज यांनी या सेवेचा निरोप मजपर्यंत पाठवलेला आहे
आणि मी या ठिकाणी सेवक म्हणून, कारण तुका म्हणे मज झाडीले निरोपा, मार्ग आहे सोपा सुखरूप, किंवा सेवके सांगितले असे करावे ते काम, येते मी तू पण कामा नये. या ठिकाणी पुण्यस्मरण थोडं पुण्यस्मरणानिमित्त देखील या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. कारण पुण्यस्मरण कोणाचं केलं जातं? ज्या जीवाने काहीतरी पुण्याचं काम केलेलं आहे अशा जीवांचं, काहीतरी जीवनामध्ये कीर्ती केलेली आहे अशा जीवांचं या ठिकाणी स्मरण केलं जातं. त्यांनी केलेल्या पुण्याचं स्मरण करण्याचा दिवस म्हणजे आजचा दिवस. आईंना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. शास्त्रामध्ये असं सांगतायत की भगवंताची केली जाते, देवादिकांचं केलं जातं ते जयंती केली जाते, साधू संतांची पुण्यतिथी केली जाते, आणि तुम्हा आम्हा माणसाचं वर्ष श्राद्ध केलं जातं. पुण्यस्मरण का करायचं असतं किंवा वर्ष श्राद्ध का करायचं असतं? गरुड पुराणामध्ये ऐकलं असेल आपण, 13 दिवस आपल्या घरामध्ये जो व्यक्ती वारलेला आहे त्या व्यक्तीच्या नावाने 13 दिवस घरामध्ये भजन, कीर्तन, नामस्मरण, पोथी, प्रवचन असे कार्यक्रम घडत असतात. 13 दिवस तो जीव त्या ठिकाणी असतो. आपण ज्या वेळेला कटी म्हणतो ना, अंत्ययात्रा ज्या वेळेला निघते त्या वेळेला तो जीव खडा आणतो आणि कुठे ठेवतो? आपल्या घराच्या वेशीवर बाहेर ठेवला जातो. त्या 13 दिवसानंतर त्या जीवाची काय होते? पुढच्या गतीला तो चालू होतो. 13 दिवसानंतर 28 दिवसाचा प्रवास हा त्यांचा वैतरणा नदी आहे. त्या वैतरणा नदीपर्यंत पोहोचण्यासाठी 28 दिवस लागतात. थोडं शॉर्टकट मध्ये सांगूया, गणित साधायचं आहे आपल्याला. 28 दिवसाचा त्या नदीपर्यंत पोहोचायला. आता ती वैतरणा जी नदी आहे ती आपली गंगा, भागीरथी, यमुना, प्रयाग अशी नदी नाही आहे. ती नदी आता कशी आहे? तर त्या ठिकाणी विष्टाले पहू चोहूकडे विष्टा आहे, म्हणजे नरकाची नदी आहे ती. आता नरकाच्या बद्दल काय काय आहे आपल्याला शब्द सगळ्यांना माहिती आहे. हे 13 दिवस आणि नंतर 28 दिवस. 13 आणि 28 किती झाले काका? 41 दिवसापर्यंत तो कुठे पोहोचतो? त्या नदीच्या तीरावर पोहोचतो. आणि ती नदी ओलांडण्यासाठी कामधेनू नावाची गाय असते. पण ज्या व्यक्तीने ती कोणाच्याही हाताला लागत नाही, कोणाचंही काम करत नाही, त्याच्यासाठी पुण्यवंत व्हावे म्हणून आई पुण्यवंत आहेत म्हणून पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. पुढे पुढे काय सांगताय? महालाभ सुखासाठी न घेई माझी जीवा तुटी. महालाभ. हा, आणि तो प्रवास चालू असताना
म्हणून ब्राह्मण देवता जी आहे सांगताय की गोदान करा. मग आता जिवंत गाय नाही करायला मिळत, मग काय करतात काका? सोन्याची चांदीची गाय करायला सांगतात. बारक्याई बारक्याई हो बोलते का? तर ती नदी पार करण्यासाठी फक्त कामधेनू नावाचीच गाय आहे. ज्याप्रमाणे आपल्याला समुद्र ओलांडायचा असेल तर आपल्याला कोणाची सोबत घ्यायला लागते? नौकेची, घोडीची, बोटीची. या युक्तीप्रमाणे ती नरकाची नदी जर पार करायची असेल तर कामधेनू नावाची ती गाय असते. आणि मग ती कामधेनू तुम्ही पुण्य केलं असेल तर, नाहीतर मग अनेक यातना. हा, आणि असं असताना तो जो प्रवास आहे नदी ओलांडण्याचा तो 59 दिवसाचा आहे. किती दिवस झाले? 13 आणि 28 41 नंतर हे 59 100 पूर्ण झाल्या. त्या 100 दिवसाचा प्रवास झाला नदी ओलांडायला. तदनंतर राहिले दिवस किती? वर्षाचे दिवस किती आहेत? 365 दिवस. 265 दिवस त्या यमपुरीला त्या जीवाला जाण्यासाठी लागतात. आणि यमपुरीला गेल्यानंतर आत्या माऊली त्या ठिकाणी तुम्ही केलेले कर्म, तुम्ही केलेले पाप, तुम्ही भोगलेले सुख दुःख हे सगळी लिस्ट येते. कोणाजवळ? चित्रगुप्ताजवळ. सगळा लेखी हिसाब चंद्रकांत काका प्रत्येक जीवाचा त्याच्या जवळ आहे. म्हणून आपण जीवन जगत असताना कोणाही जीवाचा न घडो मस्तर हे साधू संत सांगून गेलेले आहेत. आणि हिसाबाला लागल्यानंतर मग तिथे त्या कोर्टात गेल्यानंतर, एक प्रकारचं कोर्ट आहे, कोर्टात गेल्यानंतर चांगलं वाईट कोणीतरी आपल्या साईड घ्यायसाठी कोण असतं? वकील असतो. वकील करायला लागतो. तसं त्या पद्धतीने चित्रगुप्त आहे. आणि तो चित्रगुप्त काय करतो? सगळा लेखाजोखा. मग तोपर्यंत हे 265 दिवसाच्या या यात्रेमध्ये, या भोगामध्ये काय चालू असतं? तुम्ही केलेलं पुण्याचा स्वर्गाला जे काय असेल तुम्हाला उपभोग मिळत. आणि मग 365 दिवसांनी काय होतं? तुमची केस बाहेर निघली जाते. आणि मग त्याच्यावर काय होतं? निकाल लागला जातो 365 दिवसांनी की तुम्हाला काय, कोणता जन्म मिळणार, काय केलेलं आहे, काय नाही, तुमच्याकडनं काय पुण्य कमी पडलेलं आहे. काहीतरी पुण्य कमी पडला असेल 3 प्रकारचे. देहाच्या गावा आलिया, जन्म मृत्यूची सोहळिया, येत ना म्हणून धनंजया जियाले परे. असा हा 365 दिवसाचा प्रवास त्याचा. आणि नंतर मग आगा कर्मी जे उरावे ते सुख दुःख फळावे, ते भोगावया यावे एक देही. मग तुमचा पाप पुण्य जसा असेल त्या पद्धतीने पाप पुण्याच्या जीवावर काय मिळणार? तुम्हाला स्वर्गाचं सुख मिळणार. एका ठिकाणी ज्ञानोबा सांगतायत, मग पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, परत येऊ लागती माघारे मृत्यू लोका. सांगितलेला आहे जोपर्यंत पुण्याचं संचय आहे तोपर्यंत स्वर्गादी तुम्हाला उपभोग आहेत. म्हणून आजच्या दिवसाला काय केलं जातं? गेलेल्या जीवाच्या बद्दल आता या ठिकाणी 3 प्रकारचे दान चाललेले आहेत. प्रत्येक जीवाचे 16 झालेला आहे. जन्माला आल्यानंतर काय करतो? पहिला 16 आपल्याकडे 5वीचा केला जातं गाजर. त्याच्यानंतर काय केलं जातं? मुंडन असं केलं जातं, मुंडन केलं जातं, लग्न केलं जातं, त्याच्यानंतर 10वं केलं जातं, त्याच्यानंतर 13वं केलं जातं, त्याच्यानंतर पुण्यस्मरण केलं जातं. देहाची या गावा आलिया, जन्माला आल्यानंतर देखील
हे करावं लागतं आणि मेल्यानंतर देखील त्याचे सोहळे होत असतात. म्हणून हे काय सांगितलं मी मागच्या ओळीमध्ये, स्वर्गाच्या बद्दल सांगितलं. मग पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि परतून येऊ लागती माघारी मृत्यू लोका. मग या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर या जीवाचं आद्य कर्तव्य काय आहे? या मृत्यू लोकामध्ये आलेला आहे, हे जीवा तुला हा नरदेह कशासाठी मिळालेला आहे? ज्ञानोबा सांगतायत, बाकीचं सोडून द्या. ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा तुकाळू करी, येणे देणे सुखजीवरी होऊ दे या जगा. या मराठी नगरीमध्ये जन्माला आलेला आहे. त्यातल्या त्यात भरतखंडी नरदेह प्राप्ती ही तव परम भाग्याची संपत्ती सांगितली. भारतामध्ये जन्माला येणं म्हणजे ही परम भाग्याची संपत्ती सांगितली आणि त्यातल्या त्यात हा नरदेह मिळालेला आहे. या देहरूपी गावाला आलेला जीवा, हे उष्ण मिळालेला आहे तुम्हाला. देह तो पाताचे झाले, कर्माच्या गुणी गुंतले, भवतचे ताकी तुझले जन्म मृत्यूची. हा उष्ण मिळालेला आहे. कसा? पंचतत्वापासून मिळालेला आहे. आकाश, वायू, प्रकाश, पाणी आणि पृथ्वी असे पंचतत्वापासून हा नरदेव आपल्याला मिळालेला आहे. कशासाठी मिळालेला आहे? तर निव्वळ भगवंताची भक्ती करण्यासाठी. कारण भगवंताने काय सांगितलेलं आहे? इतर योनीच्या ठाई हा विचार नाही आहे सांगितलेला आहे. एका ठिकाणी सांगतायत, पाहोनी मनुष्य देहाची सुख झाले किंवा आनंद झाला भगवंताची. का झाला? 184 कोटी योनी बनवलेली आहे. समजलं का? 184 कोटी, 4 खाली 84 लक्ष, 84 लक्ष योनी सांगितलेली आहे. आणि त्यातल्या त्यात एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि तेव्हा लागे वारा मानवाचा. म्हणून देवाची या गावा आली. आता गणित आपण साधायचं आहे. एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि तेव्हा लागे वारा मानवाचा. 1 गुणिले 1 कोटी करा आणि त्याच्यात काय सांगितलंय? 184 कोटी योनी भोगून आलेला हा मनुष्य. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म आणि तुकरिया वरम फेरा पडे सांगितलेला आहे. या जीवाला पाहिल्यानंतर भगवंताला एवढा आनंद झाला का त्याला असं वाटत होतं की माझाही जन्म इथे मृत्यू लोकामध्ये व्हावा. का? तुकाराम महाराज सांगतायत, इह लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो, आयुष्याचे साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकन दिला असे. एका ठिकाणी तुम्हाला सांगायचं झालं, मृत्यू लोकामध्ये जन्म मिळालेल्यांची गोष्ट सांगायची झाली तर एक असा वर्ग आहे की ज्यांना मिळालेला आहे पण कळालेला नाही. ते म्हणजे पशु पक्षी वनस्पती मनुष्य प्राणी सोडून बाकी सगळे मिळालेला आहे. चार खाली सांगितलेले आहेत ना, अंड जाड स्वेदक आणि उद्भिज. आणि असं असताना पशु काय
पाप पुण्य जाणती ते तर उत्तम मध्यम भोग भोगिती म्हणून खंतीन तेन करा होणे गाढव कुतरा. या ठिकाणी आहे का गाढव आहे का कुत्रा आहे का प्रवचनाला आलेला? तो एक वर्ग केला. दुसरा वर्ग आहे असा की ज्यांना कळालाय पण मिळालेला नाही आहे, ते म्हणजे स्वर्गादी देव. तुकाराम महाराज त्यांच्याबद्दल देखील सांगत आहेत की स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा नारायण नामे होऊ जीवन मुक्त आणि कीर्तनी आनंदे गाऊ गीते. हे दोन वर्ग झाला. आणि तिसरा वर्ग पांडुरंग काका मनुष्य प्राणी म्हणून त्याच्याबद्दल आनंद व्यक्त झाला, पण माणसासारखा अभागी कोणी नाही आहे. कारण आता असं बोलण्याची वेळ काय येते अभागी? कारण येतो हिताचा कळवळा जीव तुटे तिळतिळा. या कार्यक्रमाचं नियोजन आयोजन संयोजन नवे नवे हेतू काय आहे? फक्त पुण्य मिळावा आईला. या ठिकाणी ज्ञानदान चालू आहे, धनदान पण होणार. ब्राह्मणाला दक्षिणा दिल्यानंतर धनदान पण होणार, अन्नदान पण होणार कार्यक्रम संपल्यानंतर. मग बाकीचा हेतू काय? महाशिवरात्री कधी यायची आपली आत्या? आमची मोठी आहे, मोठी आत्या हाताळायला लागली. आमची मोठी आत्या काय नाव आहे? आमची मोठी आत्या कमला आत्या. इथे येण्याचं नियोजन म्हणजे आमची मोठी आत्या आहे. काहीतरी बाबा बोलायचं, काहीतरी आत्मयाचं नातं आहे, रक्ताचं नातं आहे, त्यामुळे आपण तुमच्या या गावाला आलेलो आहोत. नाहीतर काही ओळख नसती, काही नसते, संबंध नसते तर येण्याचा योग आला असता का? नसता आला. आमच्या आत्या बोललेली 4 वर्षापूर्वी की महाशिवरात्री आली की त्या वेळेला ही तुळशीची जी माळ आहे आली ना, ही तुळशीची माळ परिधान करणार आहे. पण आईच्या आत्याच्या कॅलेंडर मध्ये महाशिवरात्री आहेच नाही. कोणता कॅलेंडर आहे काय कल्पना नाही. म्हणून हा हेतू आहे. काय हेतू आहे की प्रत्येक जीव या ठिकाणी एवढा अभागी आहे हा मनुष्य प्राणी की बाकीच्या ठिकाणी ते दिलेली नाहीये गोष्ट. आहार भय मैथून आणि निद्रा हे तो समान सांगितलंय प्रत्येक जीवाला. पण बुद्धी दिलेली आहे. आणि बुद्धी कशासाठी दिलेली आहे? तर बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशव राजे सकळ सिद्धीच्या भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी नरदेह मिळालेला आहे. बाकी काही नाही. आता कुत्र्याला सांगितलं आपण चल वारीला, तो बोलू शकतो? तुम्ही चला पुढे मी येतो. गाढवाला सांगितलं तो येईल का? म्हशीला सांगितलं येईल का? रेड्याला सांगितलं तर येईल का? नाही 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 नाही. तो फक्त विचार करण्याची, बाबा सांगायचे चांगला विचार केला तर समजून देणं आणि समजून घेणं अवघड नाहीये. या ठिकाणी तुकाराम महाराज सांगतायत दिले इंद्रिय हात पाय कान डोळा मुख बोलाया वचन तेने तू जोडशील नारायण नाशे जीव पण भवरोग का. हा प्रत्येकाला लागलेला भवरोग म्हणजे जन्माला येणं मरण, जन्माला येणं मरण हा भवरोग सांगितलेला आहे. आणि या भवरोगातून जर पार व्हायचा असेल तर भगवंताचं नामस्मरण घ्यायला लागेल, त्या विठोबाचं नामस्मरण करायला लागेल. तुकाराम महाराज सांगतात तुटे भवरोग संचित क्रियामान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म सांगितलेला आहे. या ठिकाणी तुकाराम महाराज सांगतायत हा जो भवरोग तुमच्या पाठीमागे लागलेला आहे ना, याला कोणत्याही प्रकारचा औषध नाही. एकच औषध आहे पथ्य. ब्रह्म रस घेई काढा तेने पिढा वाढेल. पथ्य नाम विठोबाचे आणिक न देवी वाचे. आता कोण दिन येईल कैसा
नाही या देहाचा भरवसा. प्रत्येकाने कोणाने पाहिला असेल किंवा नाही, पण जरा मोठ्या व्यक्तीच्या बद्दल सांगितलं ना का माणसाच्या डोक्यात येतं मोठ्या व्यक्तीच्या बद्दल. कारण तो गाजलेला असतो, मोठा व्यक्ती असत्या. गरीब मेला ना रोज बरे त्याला कोण रडे. आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री सकाळी सकाळी विमान अपघाताने त्यांचा मृत्यू झालेला आहे. समजतं का? तर त्यांना माहिती होतं का? प्रत्येकाला आता जन्मतारीख प्रत्येकाला माहिती आहे. बर्थडेची तारीख राजेश्वर काय तारीख आहे? हा 15 तारीख आहे राजेश्वरची. इकडे आमच्या वडिलांना माहित आहे, इकडे मामांना, इथे बसलेली सगळी मंडळीला जन्मल्याची तारीख माहिती आहे. जन्म वेळ पण मला माहिती आहे, वार पण माहिती आहे, सण पण माहिती आहे. 24/9/83. किती वाजता जन्माला आलेलो मी? 10:40 जन्माला आलेलो होतो. वार काय होता? गुरुवार. हे सगळं मला माहिती आहे. पण मृत्यूची तारीख माहिती आहे. क्षण भंगुर नाही या देहाचा भरवसा सांगितलेला आहे. देह तव पाण्याचा बुडबुडा सांगितलेला आहे. ज्या पद्धतीने पावसाळ्यामध्ये पाणी पडत असताना त्या पाण्यावर पांडुरंग काका काय येतं? बुडबुडा येतो. किती सेकंदासाठी, किती क्षणासाठी लागेल तसंच त्या पद्धतीने हा जीव कधी जाणार आपला सांगू शकत नाही. म्हणून भगवंताने आपल्याला त्याची भक्ती करण्यासाठी फक्त हा नरदेह मिळालेला आहे. आणि याच देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे सांगितलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही उपस्थित भजनशील आहात, आल्यावर करायची गरज आहे असं पण नाही. उपस्थित इथे बोरिंग आहे का? बोरिंग मागे विहीर आहे? विहीर नाही, काहीच नाही इथे. आपली ही जमीन आहे, जमीन. या जमिनीच्या खाली पाणी आहे का? आहे ना? मग त्याच्यासाठी काय करायला लागेल? मुरुम, दगड, घाण सगळी काय करायला लागेल? बाजूला काढायला लागेल. आणि मग काय होईल? शुद्ध असं पाणी, तो बोरवेल असो किंवा तुमची विहीर असो, म्हणजे पाणी आहे त्या ठिकाणी आहे. तसं तुम्ही भजनशीलच आहात असे ज्ञानोबाराय सांगतायत. एक मनुष्य जात सकळ स्वभावतात भजनशील झाले असे केवळ माझे ठाई परिज्ञाने बिन नाशिले बुद्धी वेदासी आले आणि कल्पू नये ते कल्पिले अनेक तत्व. काय कल्पना केली? देव कोणीतरी वेगळा, हे विश्व वेगळं आणि मी कोणीतरी वेगळा. पण आपण सगळेजण कोण आहोत माहित आहे का? भगवंताचेच अंश आहोत. या ठिकाणी सांगतायत तुका म्हणे सांगू किती या तव भगवंताच्या मूर्ती सांगितलेल्या आहेत. आणि मग आपलं आद्य कर्तव्य काय आहे? तर त्या भगवंताची भक्ती करणे, त्या भगवंताचं भजन करणे. आता भजन म्हणजे काय ते पण समजत नाही आपल्याला. भजन म्हणजे लावणी, मृदुंग, श्रुती, टाळ, घोष, सेवू ब्रह्मरस आवडीने. टाळ, मृदुंग, वीणा, गायन या नावे भजन सांगितलेलं आहे. आपल्याला वाटतंय हा भजन, पण हे मनुष्य करतायत. ज्ञानोबा माऊली तिथे देखील मेघ मारून ठेवतायत. अव्यक्त निराकार नाही जाती आकार जेथोनी चराचर हरिती भजे. मग आता याच्यामध्ये काय आलं? टाळ, विणा, मृदुंग आलं का? हरिपाठाचं आहे, सोपा सुलभ प्रमाण. मग प्रत्येकाचं भजन चालू आहे, त्याच्यावर आवरण आलेलं आहे मीपणाचा,
देव कोणीतरी आणि मी कोणीतरी, तो आवरण काढून घ्यायचा असेल ज्या पद्धतीने भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी आपण देवदेव 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 सगळ्याकडे करत असतो. पण आतागत देव म्हणून झालेले आहेत का आपण? सांगा मला. तुकाराम महाराज सांगतायत मला मी देव झालो. देव पहावयासी गेलो तेथे देवची ओहुनी ठेलो. देव माझा 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 मी देवाचा, हीच माझी सत्य वाचा सांगितलेली आहे. प्रत्येक जण देवदेव देवदेव करत असतो, पण देव काय सापडत नाही. कारण का? हाका मारितो ज्याच्या नावे त्याचे नावची नाही ठावे. माझं नाव चेतन आहे. चेतन कुठे आहे हे दाखवू शकत नाही. निर्देश करताय. हात लावला तर हे काय आहे ताई? हे काय? हे चेतन आहे. पण या गोष्टीला देखील, या देहाला नाव आहे. शरीराला, प्रत्येक अवयवाला नाव आहे. इथे हात ठेवल्यानंतर काय आहे? हा खांदा आहे. इथे पकडला तर मनगट आहे. इथे हात लावला तर डोका आहे. इथे लावलं तर छाती आहे. म्हणजे प्रत्येक अवयवाला काय आहे? नाव आहे. आणि त्या पद्धतीनेच आपण करत आहोत. चेतनची ओळख अजूनपर्यंत झाली नाही. प्रत्येक देवाला जातो. देव कुठे? काळ्या पाण्याला गेलेला नाही आहे. सच्चिदानंद श्रीपाद बाबा सांगायचं देव कुठे आहे? अहो तुमच्या जवळ आहे. एका ठिकाणी भागवतामध्ये सांगतायत मृग नाभी कस्तुरी पठे, मृग जंगल भटकत जाय, सबके हृदय में आत्मा बसे, मूर्ख न समझ पाय. जो आत्मा आहे तोच भगवंत आहे सांगितलेला आहे. दृष्टांत देऊन सांगतायत मृग म्हणजे हरिण. त्या हरणीच्या बेंबीमध्ये कस्तुरी असते, कस्तुरी. आणि त्या कस्तुरीचा शोध घेण्यासाठी, कस्तुरीचा सुगंध प्रत्येकाला माहिती आहे. ओरिजिनल कस्तुरी तर आपण पाहिलेली नाही आहे, पण कस्तुरी नामक अगरबत्ती जी लावतात मामा, आणता ना कस्तुरी, तरी तिचा सुगंध एवढा दरवळतो की त्या सुगंधाची वाच्यता करू शकत नाही. मग जर ओरिजिनल असेल तिचा सुगंध कसा असेल? आणि ती कस्तुरी शोधण्यासाठी जंगलामध्ये फिरत असते. कुठे आहे कस्तुरीचा सुगंधाचा शोध घेत घेत शेवटी व्याकुळ होऊन काय करते? थकून लागून जाते. आणि मग जेव्हा एका ठिकाणी विश्राम करते त्या टायमाला तिचा जो हरणीचा जो मुख आहे तो बेंबी जवळ जातो आणि त्या वेळेला तिला तो शोधावा लागतो. अरे मी ज्याच्यासाठी भटकत होतो ते कुठे आहे? माझ्या जवळ आहे. ज्या पद्धतीने मीराबाई सांगताय पाणी, बाबा बोला. पानी मुमिन प्यासे प्यासे, पानी मुमिन प्यासे प्यासे, मोहे सुन सुन आवत हसी, मोहे सुन सुन आवत हसी, पानी मुमिन प्यासी प्यासी. पाणी मुमिन प्यासी प्यासी, मोहे सुन सुन आवत हसी, मोहे सुन सुन आवत हसी, पाणी मुमिन प्यासी प्यासी. आत्मज्ञान बिना नर भटकत है, आत्मज्ञान बिना नर भटकत है, कहाँ मथुरा कहाँ काशी काशी, कहाँ मथुरा कहाँ काशी काशी. पाण्यामध्ये राहून देखील मासा कसा आहे? प्यासा आहे, म्हणजे तहानलेला आहे. त्या पद्धतीने आत्मज्ञान, नुसतं ज्ञान होणं महत्वाचं नाही आहे, आत्मज्ञान व्हायला पाहिजे.
आत्मज्ञानाविना फारता सर्व कर्म विफलम सांगितलेलं आहे. आणि अशा पद्धतीने देवाचा शोध प्रत्येक जण घेत आहे. पण त्या देवाला जोडून घेण्यासाठी भजन दिलेलं आहे. विषय चाललेला आपला भजनाचा सांगितलेलं प्रत्येकाचा स्वयंभूत आहे. भजन चालूच आहे. फक्त रीतीने जायला लागेल. कोणीतरी महात्मा आपल्या भाग्यामध्ये येणं गरजेचं आहे. प्रत्येक मनुष्य प्राणी हा काय आहे? भजनशीलच आहे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्या भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी हा नरदेह मिळालेला आहे आपल्याला. आणि भजन कसं आहे ते? मुख न बोले, कंठ न हरे, शिवा न स्मरे राम, राम करे हमारा जप, हम बैठे आराम सांगितलेला आहे. मग ती भजनाची रीत कोणाकडे आहे? तर ब्रह्मनिष्ठ, क्षत्रिय आणि दयाळू असा साधू महात्मा आपल्या भाग्यामध्ये येणं गरजेचं आहे. संता बिना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही, तेने साधती साधने, तुटतील भवाची बंधने सांगितलेले आहे. संतांशिवाय पर्याय नाही. संतांची देखील व्याख्या पाहिजे, तशी माहिती पाहिजे. सोम्या गोम्याला शरण जाऊन उपयोग नाही. तंत्र मंत्र उपदेशिती, ऐसे गुरु आहेत आयते घरोघरी, पण शिष्या ते सदव्यस्तू मिळून जावीती, त्या ते श्रीकृष्ण भगवंत मानिती सद्गुरु सांगितले. तंत्र मंत्राचा सांगणारे आहेत, पण त्या तंत्र मंत्राने काय होणार आहे? पुण्याचा संशय होणार आहे तुमच्याकडे. ज्ञानोबाराय सांगतायत, स्वर्गा पुण्यात्मक पापे जाईजे, पापात्मक पापे नरका येईजे, माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. त्या भगवंतापर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजे भजन. आणि ते भजन म्हणजे आपलं कधीपासून तुटलेलं आहे? आईच्या गर्भामधून बाहेर निघाल्यानंतर ते भजन विसरलेलं आहे. धरणी वायू लागता, स्मरण विसरे तत्वता, ओळखू लागे माता पिता, ओहम कोहम रडू लागे. त्या भजनाचा काय झालेला आहे? खंड पावलेला आहे. तो अखंड भजन चालू असताना कसं? एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरितांचे जाळे सारोनी, आठवीन पाय हा माझा नवस, चरण रात्रं दिवस पांडुरंगा. तेव्हापासून ते भजन विसरलेलं आहे. आणि ते भजनाची रीत फक्त आणि फक्त कोण समजून सांगतील? जे परंपरागत आलेले संत महात्मे आहेत त्यांच्याकडनं ती रीत समजता येईल किंवा समजून घेतलं जाईल. दुसरा कोणाच्या? कारण पोटासाठी संत, काही संत झालेले आहेत. आता संत आहेत का? संत आहेत. कलगीवाले, कलगी चुरावाले, फेटेवाले, धोतरवाले तसे आता झालेले आहेत. उपरणेवाले बहुत केले पाठांतर आणि वर्म राहिले दूर. वर्माची भाषा नाही. वर्म काय आहे? ऐसे वर्म मज दावी नारायणा आणि अंतरीच्या पुन्हा प्रगट होई. म्हणून पोटासाठी संत झाले करीत बहुत. असे संत नाही पाहिजे. संत कसं पाहिजे माहिती आहे का? तेची संत, तेची संत, ज्यांचा हेत विठ्ठले, नेनती काही टाणा टोना, नाम स्मरण वाचून. असे संत पाहिजेत. ज्यांची दृष्टी आहे ना सम पाहिजे. जे जे भेटे भूत, ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग माझा निश्चित जाण पांडवा सांगितलेला आहे. भजन खंड, भजनाचा विषय चाललेला होता. तुकाराम महाराजांच्या भाग्यामध्ये आलेले आहेत कोण? बाबाजी सद्गुरू आलेले आहेत. बाबाजी चैतन्य. आणि त्यांनी ते नाल काय केलेले आहे? जोडून दिलेले आहे. त्या भजनाची रीत जोडून दिलेली आहे. कशी दिलेली आहे? संत चरण रज
लागता सहज वासनेचे बीज जळोनी जाय मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे किंवा पद्मनाभ जोडी येला संत दर्शनी लाभ आणि पद्मनाभ जोडी याला ही भजनाची रीत ज्या वेळेला आपला नाद छेदन केला जातं ना त्या वेळेला स्मरण विसरून जातो भगवंताचं आणि ते जोडून देण्याचं काम संत करत असतात. आपल्याकडनं तोच घोटाळा झालेला आहे की आपण इतिहासाच्या शिक्षकाला गणिताचं विचारायला जातो. आता परीक्षा चालू आहे 12वीची पांडुरंग काका म्हणून जरा दृष्टांत सांगतो. गणित सोडून घ्यायचं आहे तर इतिहासाच्या शिक्षकाकडे जाऊन चालेल का? भूगोलाच्या दादा, सायन्सच्या, मराठीच्या मावशी, आत्या गणित सोडवायचं आहे तर कोणत्या जवळ जायला लागल? ताई सांगा कुठल्या शिक्षकाकडे जायला लागेल? गणिताच्या. बरोबर ना? समजतंय म्हणजे भाषा सोप्या भाषेत सांगितल्यावर समजतंय. आता आपण आणखी सोप्या भाषेमध्ये आपल्या बाबांचं दृष्टांत देऊ म्हणजे आणखी सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा प्रत्येक कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये जेणेकरून या जीवाला कळावं ही गोष्ट भरपूर म्हणजे एवढ्या सोप्या भाषेमध्ये सांगणारा महात्मा अजून तरी जन्माला आलेला नाही. बाबा सांगायचे वडारी होता वडारी. आपलं भजनाचं चालू आहे हा ध्यानात ठेवा. नाल छेदन केलेला आहे आणि भजनाची जी रीत होती ती खंड पावलेला आहे. वडारी माहिती आहे वडारी? पाटो कोण तोरायचं? पाटा वरवंटा ती जी जात आहे ती वडारी बोललं जातं. वडारी असतो वडारी. आणि आता पूर्वी जरा गरीब असायचे जातीवाचक जी लोक आहेत. 4 जाती सांगितलेल्या आहेत ब्राह्मण, शूद्र, वैश्य आणि क्षत्रिय अशा 4 जातीमध्ये विभागलेले होते आणि त्या पद्धतीने श्रीमंत असायचे. आता तसं काही नाहीये. आता आपला महापौर बघितला ना जातीवाचकच काय राजेश्वर चिठ्ठ्या उडवल्या सगळ्यांना अधिकार दिलेला आहे संविधानाने. असो तर वडारी असतो आणि वडारी जो आहे श्रीमंत असतो, भरपूर श्रीमंत असतो आणि एकची एक मुलगी असते, त्याला रूपवान असते, सुंदर असते, देखणी असते आणि प्रत्येक आई वडिलांना असं वाटत असतं की आपल्या मुलीचं श्रीमंत घराण्यामध्ये हिचं लग्न व्हावं. आणि त्या गावामध्ये एक ज्योतिषी असतो. त्या ज्योतिषीलाच विचारतो बाबा बरोबर ना की माझ्या मुलीचं असं लग्न करायचं आहे तर या त्रिभुवनामध्ये सगळ्यात मोठा जो आहे त्याच्याशीच माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे तर तुम्ही जरा मला उपदेश करा. जसं आता पुण्यतिथी होती तर पुण्यतिथीला ब्राह्मणाला विचारायला जावं लागतं की कसं काय कुठल्या तिथीला काय वेळ वगैरे सगळं काय. तसं आता मुलीचं लग्न करायचं आहे तर ब्राह्मणाजवळ गेले आणि ब्राह्मणाजवळ गेल्यानंतर ज्योतिषाजवळ गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की या जगतामध्ये सर्वात मोठा म्हणजे या त्रिभुवनाला उजेड देणारा जो आहे तो कोण आहे? आत्या कोण आहे? सूर्य आहे. सूर्य जो आहे त्रिभुवनाला उजेड देतो. तर बोलतो सूर्याशी लग्न करू शकतोस तू. ठीक आहे. सूर्याजवळ जातात कोण? वडारी आणि त्यांना सांगतो की असं माझ्या मुलीचं तुमच्याशी लग्न करायचं आहे. या त्रिभुवनामध्ये सर्वात मोठा असेल त्याच्याशी मला माझ्या मुलीचा हात द्यायचा आहे त्याच्या हातामध्ये. आणि असं असताना सूर्य सांगतो की मी मोठा नाही आहे, माझ्यापेक्षा मोठा कोण आहे? तर ढग आहे.
हे जे आकाश तत्वामध्ये जे ढग येतात, ढग आल्यानंतर काय होतं, सूर्य लपला जातो त्याच्या ठिकाणी, म्हणजे आता काय झाकला जातो. आता सूर्यापेक्षा मोठं कोण सांगितलेलं आहे, ढग सांगितले. आजच्या ढगांच्या जवळ जातात, त्यांना सांगतात की दादा असं असं आहे, माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे. सूर्याजवळ गेलो, सूर्याने सांगितलं तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहेत. कोणाबद्दल, तर ढगाबद्दल. ढग बोलतायत मी मोठा नाही आहे. माझ्यापेक्षा मोठं कोण आहे, माझ्यापेक्षा मोठं वारा आहे. तर ते कसं काय, जर वारा आला तर मी काय होतो, इकडचं तिकडे तिकडचं इकडे. माझी जी हालचाल आहे कोणामुळे आहे, तर वाऱ्यामुळे आहे. माझ्यापेक्षा मोठा कोण आहे, तर वारा आहे. मग वायू देवता जवळ जातात, त्यांना सांगतात असं असं आहे, घडलेली हकीकत सांगतायत. आणि मग वायू देवता बोलतात की मी देखील मोठा नाही आहे. माझ्यापेक्षा मोठं कोण आहे, तर दगड आहे. दगड माझा कितीही वेग जरी असला तरी दगड जागेवरनं हालत नाही. आता मग दगडाजवळ गेले, तुम्ही जरी माझ्या मुलीशी लग्न करा म्हणून सगळी हकीकत सांगितली, दगड काय सांगायला लागला, मी मोठा नाही आहे. माझ्यापेक्षा मोठा कोण आहे मामा, वडारी आहे. कारण टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही. कितीही मोठा दगड असेल पण त्याचे दोन तुकडे करण्याचं जे सामर्थ्य आहे ते कोणाकडे आहे, वडाऱ्याकडे आहे. मग सगळ्यात मोठा कोण झाला, वडारी झाला. लग्न कोणाशी करायला निघालेला, सूर्याशी करायला निघाला. सूर्यापेक्षा मोठा कोण, ढग. ढगापेक्षा वारा, वायू. वायूपेक्षा दगड. आणि दगडापेक्षा दोन तुकडे करणारा वडारी. कोणाशी लग्न करायचं होतं, वडाऱ्याला वडाऱ्याशीच करायचं होतं. पण विसरलेला, जिथं तुटलंय ना तिथेच जोडायचंय आपल्याला. आपलं नातं आत्या इकडे लक्ष दे, तुझ्या आधीच अनाउन्समेंट इथं बसल्यात सगळे ना, हे रोजच. या ठिकाणी मुंबईला जी ट्रेन जाते, प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर येणारी लोकल, ही कल्याण, डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा आणि नंतर सीएसटी अशी रोज ट्रेन जाते. रोज जाते, हा का आता रोज ती ट्रेन जात. पण ते ट्रेन मध्ये जाणारा एखादा नवीन प्रवासी असतो. या अनाउन्समेंट कोणासाठी आहे, एखादा नवीन प्रवासी आहे, त्याचा प्रवास चुकू नये त्याच्यासाठी ही अनाउन्समेंट केली जाते. समजलं का. रोज जे जाणार आहेत, आमचे चंद्रकांत बाबा आहेत, हे कार्यक्रमासाठी त्यांना माहिती झालेली आहे ही गाडी कुठे आता थांबणार आहे. पण जो नवीन एखादा प्रवासी आहे त्यांच्यासाठी हे कार्यक्रमाचं नियोजन. आणि तो एखादा प्रवासी म्हणजे आमच्या आत्याच पकडा नको. आणि मला आत्याने सांगलेला जरा मार्गदर्शन करा. मी तुमचा रोज ऐकता. नाही आत्या नाही ऐकत. आणि ऐकलं ना तर जीवनाचं सोनं होऊन जाईल. नाही ऐकलं तर मग तुकाराम महाराज सांगतायत, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. भजनाचं चालू होतं कुठे कुठे, वडाऱ्याशी शेवटी लग्न करायला लागलं. कोणाशी, वडाऱ्याशी. तसं आपल्या नाल जे छेदन केलेलं आहे, खंडन झालेलं आहे, ते भगवंताचं नामस्मरणाचं भजनाची रीत समजून घ्यायची असेल, ते भजन चालू करून घ्यायचं असेल तर त्या संतांना शरण जाणं गरजेचं आहे. संत महात्म्यांच्या बद्दल देखील या ठिकाणी सांगतायत. कसे संत पाहिजेत, संत सांगतायत, संतांच्या बद्दल सांगतायत. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शनी समाधान अति जैसे. चंद्र तेथे चंद्रिका,
संत तेथे शंभू तेथे अंबिका आणि संत तेथे विवेका असणे कीजे. ज्यांच्या जवळ तुम्हाला लागली मुक्त करण्याचं साधन असलं पाहिजे. लागली 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 त्याचा अर्थ समजला. हा आता मगाशी काहीतरी कोणीतरी खाल्लं बहुतेक ते अलिपाक खाल्लं. अलिपाक त्याची चव कशी लागली मामा? मामा काही बोलतच नाही. मामा उद्या सांगतील बरोबर ना. आत्या साखर खाल्ले का इथे? साखर कोणी खाल्ले का? साखरेची चव कशी आहे? गोड आहे. ती गोड जी चव लागते ते कधी लागते? 2-4 दिवसांनी. कारल्याची चव आई कारेला खाल्यावर त्याची चव कडवटपणा कधी लागतो? 2 दिवसांनी लगेच. चिंच खाल्ल्यानंतर आंबटपणा 2 दिवसांनी लागली. या सगळ्या गोष्टींचा अनुभव आपल्याला लागलीच येतो. मग आपण भक्ती मार्ग जो निवडलेला आहे प्रत्येकाने, अजूनपर्यंत असा जीव नाही आहे की तो भजन करत नाही. मगाशी प्रमाण देऊन सांगितलं. पण त्यातल्या त्यात मनुष्य प्राणी हा भजनशीलच सांगितलेला आहे. त्याचं इति कर्तव्य ते सांगितलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला त्या भगवंताचा अनुभव समजलं का? अनुभव जो आहे तो लागलीच यायला पाहिजे का काही कालांतराने यायला पाहिजे? आणि आपल्याजवळ अजून देखील ते महात्म्य आहे का लागलीच अनुभव आणून देणारा? लागलीच. मुखी नाम हाती मोक्ष ऐती साक्ष बहुतांची. वैष्णवांचा माल खरा, वैष्णवांचा माल खरा आणि तुरा वस्तूशी. वैष्णव म्हणजे कोण? नामा म्हणे नाम, केशवाचे केशी. नाव नाही हा, नामदेव महाराज सांगतात. भगवंताचे एकदम जवळचे भक्त सांगितलेलं आहे. त्यांचा देखील दृष्टांत देतो तुम्हाला. नामा म्हणे नाम, केशवाचे केशी, तरी वैष्णव होशील जना सांगितलं. भगवंताचं नामस्मरण घेतल्यानंतरच तुम्ही वैष्णव होऊ शकता. म्हणून आपल्या संप्रदायामध्ये जे कार्यक्रम होतात ना, मेळावे, त्याला खास करून नाव दिलं जातं. आपल्या संप्रदायामध्ये का इतर मी अजून तर वाचलेलं नाहीये. वैष्णव मेळावा बोलला जातो. आणि या नामस्मरणाची अनुभूती लगेच ज्या वेळेला ज्या क्षणी अनुग्रह पावला त्या क्षणी मोक्ष लादला. बंधन हे आत्मयाची बोलूच नाही सांगितलेलं आहे. ज्या क्षणाला तुम्हाला अनुग्रह झाला ना त्या वेळेला तुम्ही मोक्षाचे धनी झालेले आहेत. अरे मुक्तच आहोत आपण. प्रत्येक जीव मुक्तच होता. पण या मायेमध्ये गुरफटल्यामुळे तो त्या स्थितीपासून अलिप्त झालेला आहे. कसं तर मुक्त होता परी बळे झाला बद्ध आणि घेऊन या छंद माझे माझे. मुक्तच होता आणि त्या मुक्त स्थितीला जाण्यासाठीच हा नरदेह मिळालेला आहे. कारण पुढच्या जन्माची जी खेप आहे आई माऊली, ती खेप जर तुम्हाला सोडवायचा असेल, चुकवायची असेल, तर तुम्हाला हा शरीर रूपी साधन मिळालेला आहे. ज्ञानोबा सांगतात 12व्या अध्यायामध्ये, येण्याची शरीरे कैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे किंबहुना येण झाले चिरा पडे सांगितलेलं आहे. हे शेवटचं जन्म सांगितलेला आहे. मग जर हे नाही ऐकलं तर चुकलिया वर्म फेरा पडे. तुम्ही ऐकलं नाही तर काय करणार? पुन्हा पुनरूपी जननम पुनरूपी मरणम पुनरूपी जननी जठरी शयनम. हे संसारे खलदुस्तारे कृपया पारे पारे मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम. मूळ मध्ये सांगितलेलं आहे. जन्माला येणं मरण या नावे संसार सांगितलेला आहे. आणि या संसारामध्ये काय सांगितलेलं आहे? आनंद सांगितलेला आहे. बरोबर ना? तरी हो बोलताय. सुरुवातच सांगितलेली आहे.
संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रन दिवस तळमळ. म्हणून या संसारापासून अलिप्त होण्याचं साधन म्हणजे हे शरीर सांगितलेलं आहे. नाथ बाबा सांगतायत संसाराच्या बद्दल सांगत आहेत. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती तैसे असावे संसारी जवळी प्राचीनाची दोरी. वस्ती कर वस्ती आला आणि प्रातः काळी उठून गेला. एखादा पाहुणा आपल्या घरी आल्यानंतर तो तिथेच राहतो का? तसंच काय करतो? निघून जातो. पाहुणा आलेला आहे तसा आपण पाहुणे आलेलो आहोत. देहाचिया गावाजिया जन्म मृत्यूचिया सोहळिया येते ना म्हणून धनंजया जियाले परी. ही जन्म मृत्यूची जी खेप आहे ती चुकवायची असेल तर ते भगवंताचं नामस्मरण घेणं गरजेचं आहे. ती भजनाची रीत समजून घेणे गरजेचं आहे. देव कळालाय की नाही कळालाय हे मला माहिती नाही. आपण बघतोय ते काय आहे? कबीरदासजी महाराज सांगतायत जत्रे में बिठाया पतरा पत्थर का बनाया देव पानी बनाया तीरथ दुनिया भाई कैसी दीवानी पैसे के दुलधानी सांगितलेलं आहे. हे माझे पदरचे नाही शब्द संतवाणी आहे. संतवाणी आहे. मग या देवाची भक्ती नामदेव देखील करत होते. नामदेवाच्या हातून देव काय करत होते? जेवू घालत होते ना. त्याच्यासाठी प्रमाण आहे. नामदेवा हाती दूध प्याला फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. आणि नामदेवा हाती दूध प्याला किंवा नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे. नुसतं नाचत नव्हते, एवढे बेधुंद होऊन नाचत होते की नाचता नाचता देवाचा सुटला पितांबर. हे कोणी वर्णन केलेलं आहे? जनाबाईंनी केलेलं आहे. जनी म्हणे देवा आता बोला अभंग. असे असणारे संत शिरोमणी. संत शिरोमणी म्हणजे काय? सगळ्यात श्रेष्ठ असे असणारे नामदेव महाराज हे देखील या देवाच्या बद्दल काय होते? गैरहजर होते. त्यांना माहित नव्हतं. ते फक्त काय करत होते? हे जेवढं 5 फूट 6 फूट 10 फूट 22 फूट 25 फूट एवढंच देवाला त्यांना माहिती होतं की एवढंच देव आहे. पण देवाची जर व्याख्या बघायला गेली तर ते स्वतः सांगतायत माझ्याने विस्तारले पडाचे नी नावे हे जगची नव्हे आगवे जैसे दूध मुराले स्वभावे तरी तेची दही. माझा विस्तार ह्या जगभर आहे पण ती दृष्टी नव्हती. फक्त काय वरपांगाने समजत होते का हाच देव म्हणून. का समजत होते? प्रत्येकाला ही कथा माहिती आहे. नामदेवरायांचं चरित्र माहिती आहे. का नव्हतं माहित त्यांना? भाग्यामध्ये गुरु आले नव्हते, सद्गुरु आले नव्हते, संत महात्मे आले नव्हते, तो अनुग्रह भेटला नव्हता, तो प्रबोध मिळाला नव्हता. म्हणून या ठिकाणी गैरहजर होते. चला आणखी पुढे जाऊन सांगायचं. सगळ्या गोष्टी प्राप्त होत्या. सगळेजण देवदेव देवदेव करतायत. ज्ञानोबा आहे त्याचा देखील खंडन करतायत. जी मेन गोष्ट पाहिजे ती जर नसेल तर काय उपयोग? जेवण एकदम सुंदर आज जेवण बनवलेलं आहे घरामध्ये. आज या पुण्यस्मरणानिमित्त जेवण बनवलेलं आहे. तुपाने जेवण बनवलेलं आहे. मसाला पण आपला घरगुती आगरी मसाला मस्तपैकी आत्या आणि बासमती राईस आणि पनीर मटर सगळे नाना प्रकारचे हे सगळं काय त्या भाजीमध्ये टाकलेलं आहे. आणि मीठ नसेल तर चव लागेल? नाही लागू शकत. हे दृष्टांत दिला. आता माऊली सांगतायत मोरा अंगी असोसे पिसे असती डोळसे परी एकली दृष्टी नसे
तैसे ते गा सांगितलेलं आहे. मोराच्या अंगावर पिसांवर ते डोळे असतात, डोळे असतात ना, मग त्याच्याने तो बघू शकतो का? नाही, त्याच्यासाठी ही दृष्टी पाहिजे त्याला. तसे या हजारो जरी डोळे असतील पण ती दृष्टी हीनच असेल मोर तर काय उपयोगाचा आहे. तसं आपण कितीही साधनं केली भगवत भक्तीची, नाना साधनांच्या केल्या खटापटा, तरी न पावशी तू माझ्या दारुवंता सांगितलेलं आहे. हा, आणि असं असताना नामदेवरायांची सगळी भक्ती मार्गामध्ये जे जे पाहिजे होतं ते सगळं पत्रम फुलम पुष्पम सगळं काय चालू असताना पण नामदेवरायांनी गुरु केलेला नव्हता. आणि गुरु केला नव्हता त्याच्यामुळे कच्चा बे कच्चा नामा नाही गुरु का बच्चा सांगितलेला आहे. कोण बोललेला आहे? मुक्ताबाई. मुक्ताबाई सांगतायत की यांनी गुरुच केलेला नाहीये, त्याच्यामुळे याची दृष्टी कशी आहे? व्यापक दृष्टी झालेली नाही. त्या भगवंताचा अनुभव याला आलेला नाही आहे. आणि त्या भगवंताचा अनुभव येण्यासाठी काय करावं लागेल नामदेवरायांना? अरे एवढं सगळं काय असताना देखील नामदेवरायांना त्या ठिकाणी काय केलेलं आहे? त्यांच्या गर्वाचं हरण केलेलं आहे की माझ्या कीर्तनामध्ये देव नाचतो, माझ्या कीर्तनामध्ये अभंग गातो, माझ्या हातून देव खातो, सगळं काय करतो, आणि मी कसं काय? या ठिकाणी सांगतायत की कबीरदासजी महाराज सांगतायत, गुरु बिन कोण बतावे बाट, बडा बिकट यमघाट यमघाट यमघाट, गुरु बिन कोण बतावे बाट. जर त्या भगवंताची ओळख करून घ्यायची असेल, त्या भजनाची रीत समजून घ्यायची असेल तर नामदेवा कुठे जावं लागेल? त्या संतांना शरण जावं लागेल. सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. आणि मग त्यांना पाठवलेलं आहे कुठे? तर औंढ्या नागनाथाला आत्या पाठवलेला आहे. तर त्या ठिकाणी जा आणि विसोबा केतर नामक व्यक्ती आहेत ते तुझे गुरु. कोणी पाठवलाय? पाठवलं कोणी? साक्षात परब्रह्म लिंगम, साक्षात पांडुरंग परमात्म्याने सांगितलं. कळवळ आहे प्रत्येक जीवाविषयी, प्रत्येक माणसाविषयी भगवंताला कळवळ आहे. आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणी जा. आणि औंढ्या नागनाथाला गेल्यानंतर तिथे तुला गुरु आहेत आणि ते गुरु तुला ओळख करून देतील खऱ्या भगवंताची, आणि तुझी स्वतःची देखील ओळख करून दिल्याशिवाय राहणार नाही. तू तिथे जा. ज्या वेळेला जातात त्या ठिकाणी कोणी गेला असेल तर त्यांना माहित असेल औंढ्या नागनाथ 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मानला जातो. 12 ज्योतिर्लिंग आहेत. एका लिंगाच्या बाजूला कोणी गेला असेल त्यांना माहिती आहे. आणि तिथे गेल्यानंतर विसोबा केचर नावाचे त्या ठिकाणी सद्गुरु झोपलेले असतात. झोपलेले म्हणजे विदेही अवस्थेमध्ये असतात. आणि त्यांचा जो पाय आहे तो पिंडीवर असतो आणि डोकं पायरीवर. असो ऐसा कोठे या अवस्थेला गेलेले महात्मे, असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. अशा या अवस्थेला गेलेले आणि नामदेवरायच्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जातात. ज्या कामासाठी पाठवलेलं होतं ते विसरून गेले. पाहतात तर अरे वयोवृद्ध एक म्हातारा माणूस जो आहे त्याचे पाय पिंडीवर आहेत. त्यांनी उठवलं, बाबा तुमचे पाय चुकून त्या पिंडीवर आहेत तर क्षमा करा, ते पिंडीपासून पाय हटवा. हटवायला सांगितलं तर त्यांनी सांगितलं की जिथे पिंडी नाहीये, मी आता माझं शरीर क्षीण झालेलं आहे, माझं पाय उचलण्याची ताकद राहिलेली नाहीये. एक काम कर आणि त्या ठिकाणी जी पिंड आहे त्या पिंडीवरनं बाजूला माझं पाय कर, जिथे पिंडी नाही तिथे. नामदेवराय ठीक आहे. आणि ज्या वेळेला पाय उचलतात, पाय उचलत असताना
काय होतं? जिथे पाय ठेवणार तिथे पिंड निर्माण होते, जिथे पाय ठेवणार तिथे हरीची या दासा हरी दाही दिशा भावे जैसा तैसा हरी एक सांगितलेला आहे. आणि असं असताना प्रत्येक दिशेला गोल राऊंड मारतात तर 12 ज्योतिर्लिंग त्या ठिकाणी प्रगट होतात. आणि त्या वेळेला नामदेवरायांना अनुभूती येते भगवंताची की मला ज्या पांडुरंग परमात्म्याने पाठवलेलं आहे ते हेच महात्म्य आहेत. आणि मग त्या वेळेला ते अभंगाद्वारे सांगतात, पाय तुझे पाय तुझे पाय तुझे पाय तुझे पाय तुझे गुरुराया गुरुराया हीच माझी देव पूजा हो. पाय तुझे गुरुराजा गुरुराजा हीच माझी देव पूजा. गुरुचरणांचा बिंदू हाची माझा कृपा सिंधू. गुरुचरणांचा वारा हाची माझा अक्षय धारा हाची माझा अक्षय धारा हाची माझा अक्षय धारा. नामा म्हणे खेचर पायी गुरु वाचून दैवत नाही. नामा म्हणे खेचर पायी गुरु वाचून दैवत नाही. गुरु वाचून दैवत नाही. गुरु वाचून दैवत नाही. पाय तुझे गुरु राजा हीच माझी देव पूजा. त्याच्यानंतर त्याला कळाला की नुसतंच पांडुरंग परमात्मा म्हणजे देव नाही आहे, तर दिसणार सगळं काही आहे ना हे देवाचं स्वरूप आहे. आपण प्रत्येक जण बोलत असतो, विनंती करत असतो देवाला. आता मी सुरुवातीलाच बोललो, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा. गुरु हा साक्षात परब्रह्म. तस्मै श्री गुरुवे नमः. सर्वां भूती पाहे एक वासुदेव सांगितलं. ज्या वेळेला त्याच्या ठिकाणी ज्ञानाची प्राप्ती केली ते अनादी काळचं तत्वज्ञान कानामध्ये सांगण्यात आलं. कोणाच्या? नामदेव महाराजांच्या. त्यांची अवस्था कशी झाली ज्या वेळेला त्यांना हे अनादी काळचं तत्वज्ञान यायला पाहिजे, नामस्मरण यायला पाहिजे, मंत्र येता कामा नये. जे नामस्मरण पार्वती मातेने घेतलं, जे आदिनाथ शंकर ते नामस्मरण करतात, जे राम प्रभू करतात, जे श्रीकृष्ण भगवंत करतात, अजून कोण राहिले? सगळं साधू संतांनी जे नामस्मरण केलेलं आहे ते नामस्मरण यायला पाहिजे. चला ठीक आहे, ज्यांनी सृष्टी निर्माण केली त्यांनी जे नाम घेतलेलं आहे, त्यांनी जे भजन केलेलं आहे ते नामस्मरण आपल्या भाग्यामध्ये यायला पाहिजे. ते नामदेवरायांच्या भाग्यामध्ये आता आला म्हणून ही साधी गोष्ट नाही. करून घे, आज चान्स आहे तुला. तेवढं सोडून बोलायचं आत्या. पैदा सृष्टीच्या उपक्रमा पूर्वीगा विरोत्तमा. वेडा ऐसा ब्रह्मा एकलाची होता. जो न मद ईश्वरा ते ओळखे ना सृष्टी करू शके. तो एका सुरू केला नामे जेने. ब्रह्मदेवाने जे नामस्मरण केले तीच परंपरा आमच्या भाग्यामध्ये आलेली आहे. हंस रूपी ब्रह्मा उपदेशी श्री हरी चतुश्लोकी चारी भागवत. ब्रह्म हंसाचं रूप धारण केलेलं आहे. भगवान महाविष्णूने हंसाचं रूप धारण करून ब्रह्मदेवाला सांगितलं. ब्रह्मदेवाने अत्रि मुनी, दत्तात्रय, नारायण, लक्ष्मण, बलभीम, सतयानंद, शांतामाई, बंडो बाबा, केरो बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा आणि इथे उपस्थित असणारी ही जी गुरुजन मंडळी आहे यांना ती परंपरा लागली.
त्या गोष्टीचा अनुभव आला. ज्या पद्धती ही मालिका अशी यायला पाहिजे आपल्या प्रत्येकाच्या भाग्यामध्ये. आपण भगवंताचं नामस्मरण ज्या परमार्थामध्ये आहोत, जे देवदेव करत आहोत, पण नेमके आपण त्या मार्गाने चाललेलो आहोत का? कारण मार्ग सांगत आहेत, मार्ग जाऊनी गेले आधी दयानिधी संत ते, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता. त्या मार्गाने गेला ना तर गुंता येणार नाही. आणि आपल्या मनाच्या मार्गाने गेले तर मनोमार्गे गेला तो तेचेची मुकला. तिथे तुम्हाला गुंता पडल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानोबारायांच्या भाग्यामध्ये देखील परंपरा आली. आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्र लादले सहज स्थिती, तेची प्रेम मुद्रा गोरक्षा दिधली, पूर्ण कृपा केली गहिनी नाता मुख्य आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्ष केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रस्थिती, गहिनी प्रसारे निवृत्ती दाकार आणि ज्ञान देवा सार चोजविले. ही अशी परंपरा ज्ञानोबारायांना मिळाली. तुकोबारायांना देखील परंपरा मिळालेली आहे. तशीच मालिका मिळाली. तुकोबाराय सांगतायत, राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले गुण मालिकेची, बाबाजी आपुले सांगितले नाम आणि मंत्र दिला राम कृष्ण हरी. काय सांगितलं? नाम सांगितलेलं आहे. आणि ते नाम कसं आहे? त्या गुरुमुखातून येत. मोठके गुरुमुखे उद्धत दिसे, हृदयी स्वयंभूचे असे आणि प्रत्यक्ष पाहू लागे तैसे अपरिचया. कुठे शोधायला जायची गरज नाही आहे. आणि ते भजन प्रत्येकाचं कुठलाही प्रकारचा कष्ट नाही. आत्या तुला पाय लांब करून बसायला लागल, मागे मरूनच बसायला लागल असं काही नाहीये. काहीच वैशोनी करा एक चित्त, आवडी आनंद आळवावा. ते भजन एवढं सोपं सांगितलेलं आहे, एवढं सोपं सांगितलेलं. मगाशी मी सांगून गेलो, मुख न बोले, मुखाने ते भजन करायची गरजच नाहीये. कंठ न हले, जीवान स्मरे. राम राम करायला आपल्याला जीवा हे करायला लागतो. कंठ हलतो आपला, हलतो की नाही बोलताना? मुख बोलतोय म्हणून श्रवण करतायत, कंठ हलतोय, जीवा खाली वरती होते. पण याचं खंडन केलेलं आहे. मुख न बोले, कंठ न हले, जीवा न स्मरे राम, राम करे हमारा जब हम बैठे आराम. मग ते भजन कसं आहे? श्वासाने करले भजन गड्या, श्वासाने करले भजन, वाया जाईल जन्म जन्म. श्वासाने रीत चालू आहे प्रत्येकाचं भजन. मी मगाशी ते सांगता राहिलं. 21,600 वेळा प्रत्येकाचं बाबा बरोबर आहे ना? 21,600 वेळा भजन चालू आहे. पण त्याची रीत माहिती नाही. आणि ती रीत आहे ना आपली, साधू संत जोडून देतात. आणि त्या वेळेला ज्या वेळेला तो जोडलं जातं ना, त्या टायमाला सगळी गोष्ट आहे ना आपल्याला वाटतं अरे त्या गोष्टीसाठी आपण काहीतरी नवल बघायला भेटेल. पण नवल काही नाहीये, स्वयंभू आहे ती गोष्ट. झोपेमध्ये देखील चालू आहे. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकळील ऐसे नाही सांगितलेलं आहे. फक्त तुम्ही या. कोणाला वाटत असेल अरे आम्ही भरपूर खाल्ले पिले, आई बोलत, आमच्या आई सांगते भरपूर खाल्ले पिले, म्हणजे रमा आणि रमी, दारू पिलेली आहे, कोणी वैभिचार केलेला आहे, कोणी जुगार केलेला असेल, कोणी मांसाहार केलेला असेल. सगळ्या गोष्टींना या ठिकाणी साधू संत खंडन करतायत. रामायण कोणी लिहिलेलं आहे माहिती आहे का? रामायण वाल्या कोळ्यांनी लिहिलेलं आहे. पण नारद महर्षींसारखे महात्मे मिळाले आणि वाल्याचा काय झाला? वाल्मिकी ऋषी झाला. कितीही पाप केलेला असू दे तरी संत जवळ घेतात. जरी कल्मशाचा आगरू
भ्रांतीचा सागरू व्यामोहाचा डोंगरू होऊन असची तरी ज्ञान शक्तीची नि पाडे हे सामर्थ्य हे आगवेची का ठोकळे ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी ये आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आतापासून मागचं केलं ना मागे झाले ते पाहू नका आणि पुढे जामीन आहे तुका आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आणि आपुलाले चित्त शुद्ध करा चित्त शुद्ध करण्याचाच विषय म्हणजे अनुग्रह आणि तो अनुग्रह घेतल्यानंतर त्याच्यानंतर मग पुढे आहे प्रबोध आणि त्या वेळेला ह्या दोन गोष्टी मिळतील या फक्त आनंद संप्रदायामध्येच आहेत का साधू बोध झाला तो न उरोनिया ठेला आणि साईच मुलाला अनुभवाचे बोल बोलतोय आम्ही कारण तुका म्हणे येत अनुभव प्रमाण शब्दाचे गौरव कामा नये म्हणून देहाची गावा आलिया जन्म मृत्यूची सोहळिया येते ना म्हणू नये धनंजया जी आले परी या देहरूपी गावाला आलेला आहे तर तुला इति कर्तव्य काय चारू काका त्या भगवंताची भक्ती करणं त्या भगवंताचं भजन जे तुटलेले आहे ते जोडून घ्यायचं आहे असो या ठिकाणी ही सेवा वेळ मला दिलेला होता 10:30 ते 11:30 आणि 12:30 नाही 10:30 ते 12 ही वेळ होती पत्रिकेवर मामानी पत्रिका आणलेली आहे याच्यावर काय नाही हे मोठे गावातलं आणलंय मला वाटलं की हँडबेल आहे का इथली आणि कार्यक्रम जवळजवळ 11 नंतर चालू झालेला आहे आणि मग त्यांनी सांगितलं की 12:30 वाजेपर्यंत तुम्हाला कार्यक्रम आटपायचा आहे पूजा वगैरे विधी चालू होती त्याच्यामुळे आणि या ठिकाणी प्रत्येक जीवाला मार्गदर्शन करत आहेत ज्ञानोबाराय की ज्याप्रमाणे का ललाटीचे लिहिले न मोडे का काही केले काळे गोळे पण धुतले फिटून येणे किंवा नशिबात लिहिलेले काही टळत नाही अथवा काळे गोरे पण किती धुतले तरी जात नाही प्रत्येकाचा ज्यांची 5वी झाली त्यांचा 13वा होणारच आहे पण हा 13वा कसा व्हायला पाहिजे तर तुका म्हणे एक मरणची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे किंवा तुकाराम महाराज सांगतात आम्ही आलोय कुठनं आम्ही आलो वैकुंठातून आणि आम्हाला जायचं कुठे आहे वैकुंठाला गेलो देखील आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया जाळू संतांचे मार्ग आड राणी भरले जग उत्तिष्ठांचा भाग शेष घेऊ आवडीने आणि गेले कुठे ते काय बोलले आम्ही वैकुंठवासी आणि आलो याचे आणि आता तुकाराम महाराज पुन्हा जात आहेत काय सांगतायत रामकृष्ण विठ्ठल बोला आणि तुका जातो वैकुंठाला आणि आजपासून या आईंची जी यात्रा आहे ती सुरुवात झालेली आहे या यात्रेला म्हणून तुमच्या सर्वांची या ठिकाणी कृपा असली पाहिजे कारण तुम्ही या ठिकाणी सर्वांनी येऊन जे काय पुण्याचा संचय होईल तुमच्या जो अन्न ग्रहण करणार तो तुम्ही जो काय ज्ञान ग्रहण केलेला आहे हे सगळ्याचा संचय कोणाच्या चरणावर कोणाच्या खात्यावर जमा व्हायचा आहे तर या आईंचं व्हायला पाहिजे आई म्हणजे साक्षात ईश्वराला प्रत्येकाच्या घरोघरी आत्या यायला मिळत नाही ईश्वर जो आहे प्रत्येकाच्या घरामध्ये यायला मिळालं नाही म्हणून त्यांनी काय केलेलं आहे आईचं रूप धारण करून प्रत्येक घरोघरामध्ये आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर आईच्या बद्दल सांगायचं झालं तर हे शब्द आहेत ना हे कमी पडतील कारण स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी माझ्या आई अजूनपर्यंत देखील कार्यक्रमाला येत असताना प्रत्येकाची आई पण मी माझ्या आईचं सांगतोय प्रत्येकाला अनुभव असेल येताना आई वडील टोपी घेतली का
उपरणा घेतला का? ते एक घेतलाय का? ते घेतलाय का? आता माझा मुलगा हा 13वीला आहे, 13वीला कॉलेजला जातो माझा मुलगा, तरी देखील आईच्या समोर आणि वडिलांच्या समोर प्रत्येक जो मुलगा आहे किंवा मुलगी आहे काय असते? लहान असते. आता मागे जरा मी केस जरा वाढलेली होती, तरी देखील आई म्हणते केस किती वाढले ती कापाची कवा. म्हणजे लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विनस्थिती. आई वडिलांच्या उपकारातून कधीच आपण त्यांच्या उपकाराचे काय बोलतो, उपकाराची परत फेड करू शकत नाही. दोन व्यक्तीच असे आहेत, संत सांगतायत की दोनच व्यक्ती असे आहेत की तुमच्या हिताविषयी ते सांगणारे आहेत. संतांच्या भाषेमध्ये सांगायचं तर एक तर आई वडील आणि दुसरे म्हणजे संत. सांगे तुम्ही संत माय बाप कायम्या पतित कीर्ती वाणू सांगितलेले आहे. आणि दुसरा आई वडील आमचे पुरुषोत्तम महाराज, ते त्यांनी एक गायलेलं गीत आहे, आई माझी मायेचा सागर जिने दिला जीवना आकार, आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर तिने दिला जीवना आकार. प्रत्येक मुलाच्या किंवा मुलीच्या आपले आई वडील नसते तर आपल्याला जन्म मिळाला असता का? मिळाला असता. म्हणजे किती उपकार आहेत त्यांच्या आपल्यावर, आणि त्यांच्या उपकाराची फेड कशातनच होऊ शकत नाही. त्या पद्धतीने आमच्या भाग्यामध्ये जे संत आले ना, त्यांच्या उपकाराची देखील फेड कधीच होऊ शकत नाही. आईच्या बद्दल जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे, कारण अजून देखील एवढं मोठं होऊन प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींच्या माझ्याकडे आईचं. आणि मी सकाळी उठलो की मी उठल्या माझ्या मंडळीला विचारणार आई कुठे आहे. कारण जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत त्याची सेवा. कारण गणपती बाप्पाने आई वडिलांची सेवा केली. सकळ तीर्थांची ये धुरे जिये का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोण कीजे. ज्या पद्धतीने या त्रिभुवनामध्ये या त्रैलोक्यामध्ये जेवढी तीर्थे म्हणून आहेत त्या तीर्थाच्या स्नानांचं जेवढं पुण्य भेटतं, जेवढं पुण्य सांगितलेलं आहे ना तेवढा एका समुद्र स्नानाने मिळतो. त्या पद्धतीने जेवढ्या आपण देवी देवता तीर्थाटन करतो त्या सगळ्यांचं पुण्याचं संचय जर सांगितलं असेल तर ते आई वडिलांच्या सेवेमध्ये आहे. या ठिकाणी दादांनी देखील आपल्या पप्प्या असो, गणेश असो किंवा मल्हार असो, आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या त्यांनी सेवा केलेली आहे. समजलं का? आणि सेवेचा मोबदला आई वडील सेवा घेतच नाही. मुळामध्ये कोणाचेही आई वडील असू दे कधीच सेवा घेत नाही. आपल्याला उलट असं वाटतं की काहीतरी आपल्याला सेवा मिळावी, पण कोणाचेही आई वडील असू दे तर नको. आपुलिया हिता जो असे लागता धन्य माता पिता तयाचिया कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा रेक वाटय देवा. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या देवा पार नाही किंवा भाग्यवंता घरी
भजन कीर्तन त्याची वाटप आहे रघुनंदन. सगळ्या ठिकाणी हे भजन कीर्तन नामस्मरण होत नाही. कोणच्या घरी आई पूजा जरी असली ना, पूजा ठेवतात, पूजेला बी नाही ठेवीत कोणी कीर्तन प्रवचन. पण आईंनी काहीतरी पुण्य केलेलं होतं. पूर्वजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. प्रत्येक जीवाच्या कार्यामध्ये हे नामचिंतन, हे भजन कीर्तन प्रवचन हे होईलच असं सांगू शकत नाही. आणि जिथे होतो ना तिथे भगवंत स्वतः उभा असतो. माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे, किंवा तो मी वैकुंठी नसे वेळू एक भानुबिंबी न दिसे, योगियांच्या मानसी उमड जो निजाय, तयापाशी पांडवा हरपलो मी दिवसावा, चेत नाम घोष बरवा करती माझा. म्हणून ज्या सुखा कारणे देव वेडावला आणि वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. असो किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धीस नेले, येथे माझे ते उरले पायिकपण. आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची, साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, शिकविता धनी वेगळाचे असे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे काय पुण्याचा संचय झाला असेल तो आमच्या आई माऊलीच्या खात्यावर जमा व्हावा आणि भगवंत त्यांना आपल्या पायापाशी, आपल्या हृदयामध्ये त्यांनी जागा द्यावी, हीच पांडुरंग परमात्मा आणि सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा चरणी प्रार्थना विनंती करून येथे सेवेला पूर्ण वेळून देऊया. ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानी